हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना पहिलं तर श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत. आणि हो, कालच्या ज्या माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी प्रेम दिलं भरभरून, ज्यांनी कमेंट केल्या, ज्यांनी लाईक केलं, त्यांच्यासाठी तर खूप मनापासून आभार. आणि तुमच्याही मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तर थंबनेलनुसार तुमच्या लक्षात आलंच असेल की मला आज तांदळाची भाकरी बनवायची आहे आणि आंबाड्याची भाजी, त्यासोबत वडीही बनवायची आहे. तर ते तुमच्या लक्षात आलंच असेल कारण थंबनेलवरती ते सगळं तुम्हाला दिसतच असेल. तर असो, आंबाड्याची भाजी तर मला कोणी दिली ती मला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर ती बनवायची कशी, तर तुम्हाला तर खरंच सांगते की मी लाईफमध्ये माझ्या आत्तापर्यंत ना ताईंनो पहिल्यांदा आंबाड्याची भाजी बनवते. आता तुम्ही हसाल खरंच, कारण इतके मी काय काय बनवते आणि आंबाड्याची भाजी अजूनपर्यंत बनवली नाही हे तुम्हाला पटणार नाही. पण खरंच सांगते, आंबाडीची भाजी मी आज पहिल्यांदा बनवते. त्यामुळे तुमच्याशी मी काही रेसिपी त्याची शेअर केलेली नाही, डायरेक्ट तुम्हाला भाजी बनवून दाखवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त मी हरभऱ्याची डाळ घातलेली नाही कारण ती अवेलेबल नव्हती आणि भिजत घालायला लागते ती, त्यामुळे मी घातली नाही. जे काय अवेलेबल साहित्य होतं त्याच्यामध्येच मी बनवली. तर पण खरंच सांगते, भाजी खूप मस्त झाली होती, चवीला झाली होती आणि ह्याची रेसिपी मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर पहिला तर म्हटलं की आधी स्वतःला येते का बघायचं, नंतर तुम्हाला दाखवायचं, म्हणून मी तुम्हाला ती दाखवली नाही. तर असो, इकडे आमचा समर्थ आहे ना, जो दिरांचा मुलगा आहे माझ्या, आणि समर्थ आणि जानू ते ना काट्याचा चमचा घेतलाय बघा. आता मला सांगा, काट्याचा चमचा घेऊन कोण नट आवळतं? तर ह्या दोघांचं चालू होतं ते बराच वेळ, त्यांचं काय काय चालू होतं की नट आवळायचं, काय करायचं. पण ते म्हणजे हा पॅन जो भेटलेला आहे ना, तो नट आवळतोय ना, तो पॅन आहे तो न्यूजपेपर आपल्या घरी येतो ना रोज, तर त्या न्यूजपेपरवरती आपल्याला दिलेला आहे. तर हा पॅन आणि कुकर पण आलेला आहे. तर कुकर ना घ्यायसाठी त्यांनी सांगितले की आधार कार्डची झेरॉक्स आहे ना ती द्या, म्हणजे मग तुम्हाला कुकर पण भेटला जाईल. तर हा पॅन पण छान आहे, नॉनस्टिक आहे आणि कुकर पण छान भेटला आहे. पण तो आता कधी येतोय बघूया. तर ही ना काटेचं चमच्यानं ना नट आवळत होते. तर कोण आवडते का सांगा? त्यांना ओरडले, नंतर मी त्यांना ते मारतूल निघून दिलं, त्याच्यानंतर चांगला बघा त्यांना मानून दिला. तर असो, आता मी हा काय पॅन वापरायला काढणार नाही कारण भरपूर भांडी आहेत आणि मी बरेचशी भांडी ना आता बांधूनच टाकलेली आहेत कारण खूप अडचण होत होती आणि खूप भांडी एवढी म्हटलं नकोच, जेवढी लागतात तेवढीच आता मी ठेवलेली आहेत. आणि आता सण येतात, आता राखी येते जवळ, राखी झाल्यानंतर गणपती येतील आणि आता परत आपल्याला सगळं स्वच्छ करायला लागणार आहे सुरुवात. तर आता बघूया, आता राखी झाल्यानंतर मी म्हणते करायची, कारण मग हे एवढं मोठं घर मला एकटीला आवरत नाही, त्यामुळे मी एका दिवसात काही सगळं करायला बघत नाही. त्यामुळे थोडं जसं जमेल तसं मी करणार आहे. कारण एकदम लोड घेऊन ना मग स्वतःला आजारी पाडायचं नाही, कारण गेल्या वर्षी असंच झालं. सगळं आवरावरी केली, 2 दिवसात सगळं मी घर पण साफसफाई केली, त्याच्यानंतर शॉपिंग होती, बाहेर येणं जाणं पण होतं आणि त्याच्यानंतर मी गणपती दिवशीच ना आजारी पडले. चक्कर मी गणपतीचं आमच्या तोंडही बघितलं नाही किंवा जाईपर्यंत मी अंथरुणातनं उठलेच नाही. त्यामुळे ह्या वर्षी मी ती चूक करणार नाही आहे. त्यामुळे बाबा जे काय असेल ते थोडंच करणार. आणि ताईनं तुम्ही सुद्धा एकदम काय करायला जाऊ नका, थोडं तुम्ही केलात ना पटकन होऊन जातं. भले त्याला 4 दिवस लागू देत, पण ते थोडं करा. आज वरचा फ्लोर करायचा, दुसऱ्या दिवशी खालचं, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी भांडी, त्याच्यानंतर मग चौथ्या दिवशी कपडे, असं केलात तर चालतं. नाहीतर सगळं तुम्ही एकदमच केलाच, पहाटे उठा, ते कपडे धुवून आणा, त्याच्यानंतर मग सगळं भांडी काढा. घर छोटं असेल तर ठीक आहे, पण घर मोठं असेल तर मग काय, मग ते तुम्ही आजारी पडण्याचीच लक्षणं आहेत. त्यामुळे असं काही करू नका. घरी भरपूर माणसं असलीत तर एकत्र मिळून करा, नाही तर मग असं लोड घेऊन असं एकदम काय करायला जाऊ नका. तर मला तर असंच वाटतं. तर असो, इकडे मी तुम्हाला सांगितलं तसं की मनात आलं तर सगळं करून घ्यावं पटकन. तसंच माझं झालं होतं की मला वडी खायची इच्छा झाली होती. खरं तर मी तांदळाची भाकरीच करणार होती, पण तांदळाची भाकरी म्हटल्यावर नंतर मग मनात आलं की नाही, आज पालेभाजी पण आहे आणि वडी तर पाहिजे. त्यामुळे आंबाडीची भाजी पण मी सहसा कधी जास्त खाल्ली नव्हती, त्यामुळे म्हटलं की आंबाडीची भाजी आहेच, पण त्यासोबत वडी पण पाहिजे, म्हणून मूड आलाय तर मी ती करायला पण घेतलं लगेच. तर माझं असंच आहे की जे काय मनात आलं की पटकन करून घ्यायचं, कारण माझं असं आहे की मनात आलं तर केलं, नाहीतर मग ते राहिलं की मग ते राहिलं. त्यामुळे झटकेपट मनात आले तर पर्यंत करून घ्यायचं. तर छानशी वडी करायला घेतलेली आहे बघा मी. आता ह्याच्यामध्ये फक्त लसणाची आणि जिरं मोहरीची, मला सहसा जास्त जिरं आवडत नाही, त्यामुळे मी फक्त मोहरीचीच फोडणी देते. मोहरी आणि मिरची आणि लसूण मी फक्त ठेचून घेतला होता, त्याची फोडणी दिली आहे. थोडासा बागेतला कढीपत्ता होता पण मी आणला नाही, त्यामुळे फक्त जिरं मोहरीचीच फोडणी आणि ते आलं लसूण आणि अद्रकची पेस्ट एवढीच
वडीच टाकलेले आहे पाण्यामध्ये, थोडीशी हळद आणि मीठ घातले, उकळी काढली आणि त्याच्यामध्ये वरून असं मी फक्त हे डाळीचं पीठ आहे, ह्याच्यामध्ये तांदूळ वगैरे काय ॲड नाही आहे. तर मी हे वरून थोडंसं करून जोपर्यंत हा म्हणजे गोळा बनून जात नाही ना, म्हणजे असं घट्ट होत नाही ना, तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये पीठ घालणार आहे. आता इतकंही पीठ घालू नका की त्याची चवच जाईल, त्यामुळे अंदाजानुसार आपल्याला एक बाईला एक अंदाज असतोच, तर त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पीठ घालत जा. जसं शिजेल तसं ते घट्ट होत जातं, तर ते त्याप्रमाणे तुम्ही थोडं करून घाला. जास्त पातळ केला तर मग वडी त्याची येत नाही आणि मग ती अशी चिकचिकी वडी होते. त्यामुळे घट्टसरच जेवढी आणि मग ती खुसखुशीत वडी होते. घट्ट जसं पीठ राहील ना तसं वडी ही खुसखुशीत लागते. त्यामुळे छान असं पीठ घातलेलं आहे आणि मी वरून थोडं घालत होते, एकदम मी घालून त्याचं म्हणजे असं हे केलं नव्हतं. जेवढं प्रमाण लागते तसं मी हळूहळू थोडं घालतच मी ते चांगलं हलवून घेत होते. चांगलं मिक्स ह्याला न चांगलं हलवलं तर ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाहीत. त्यामुळे मग हे बेसन वडीची एवढीच हे आहे की चांगलं हलवावं लागतं. गुठळ्या झाल्या तर मग त्या गुठळ्या पिठासारख्या लागतात, त्यामुळे पटकन चांगलं हलवावं लागतं. तर तसं मी हलवून घेतलं ते चांगलं आणि मग झाकण लावून थोडीशी वाफ काढून घेणार आहे. वाफ काढल्यानंतर मग आपण ते थंड थोडंसं करून मग ते आपल्याला मळायला घ्यायचं आहे पीठ. आणि आपल्या खेडेगावी बघा की आपण काय असं सणांचंच किंवा गौरीची शुद्धरीचीच ह्याची वाट बघत नाही की बाबा आळूची वडी किंवा हे, आपण आपल्या इकडं कसं खेडेगावात सगळं अवेलेबल असतं. त्यामुळे कधीही आपल्याला ती आळूची पानं वगैरे भेटतात, तर आळू वडी तर आपण कंपल्सरी काही नाही निमित्तानं तोंडाची चव बदलण्यासाठी का असेना आपण बनवत असतो. पण आळूची पानं आणायला तर कारखान्यात जायला लागणार होतं, त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण बेसनवडीच बनवूया. इथं मागे पण आहेत, पण मी कट्टा बांधून घेतल्यामुळे ना मला जाता येत नाही इकडून पाठीमागून, त्यामुळे म्हटलं राहू दे जाता ते आणि कुणी करत बसा, त्यापेक्षा बेसनवडीच ठीक आहे. आणि बेसनवडीसुद्धा मला खूप आवडते. आणि मला कसं माहिती आहे, दूध, बेसनवडी आणि भात असलं ना बास, बाकी काही नको. आणि मला प्रचंड दूध आवडतं, मला आणि ह्यांना दूध एवढं आवडतं ना. आमच्या गाईच नाही आहेत म्हणून कदाचित आम्हाला दूध म्हणजे आवडत असेल, आणि ज्यांच्या गाई आहेत ते दुधाकडे बघत पण नाहीत. आणि आमची मुलं पण त्यांनी लहानपणी कसं बॉटलनं दूध पिले, त्यामुळे त्यांना अजिबात, जानूलाही नाही आणि आरूलाही नाही, अजिबात दूध आवडत नाही. पण आम्हाला दोघांना खूप आवडतं. असं ताईंनो, मी बोलत गेले की मी तिसरीकडेच बोलत जाते. तर इकडे बघा मी पीठ थंड होईल तसं, म्हणजे थोडंसं गरमच आहे, पण मी चांगलं ते मळून घेते. मळून घेतल्यामुळे काय होते, त्याच्यात ज्या काही गुठळ्या असतील ना त्या सगळ्या निघून जातात. आणि चांगलं मळल्यामुळं ना खाताना अजिबात वडी चिटकत नाही, एकदम खुसखुशीत राहते आणि खायला पण खूप मस्त लागते. त्यामुळे मी चांगलं ते आधी घट्टसर चांगलं चोळून मळून घेतलेलं आहे ते, आणि तेलाचा थोडासा हात लावून मग आता थापून घेते. अगदी आमच्या चौघांच्या पुरतंच मी ती वडी म्हणजे केलेली आहे, जास्त असे करून नको म्हटलं, तेवढीच म्हणजे आता ही पूर्ण परात भरून नाही केलेली, थोडीशी जितकी आम्हाला पुरेल इतकीच मी केलेली आहे. आता मी हाताने पण थापून घेतलं आणि थोडंसं थंड झालं, त्यामुळे थोडंसं थापायला जड जात होतं, त्यामुळे मी असं चांगलं बोटाने पण ते ऋतून असं पसरून घेत होते. तर छान अशी पसरून घेतलेली आहे बघा. त्याच्यावरती आता मी ओलं खोबरं होतं माझ्याकडे म्हणून मी घालते, पण हां ओलं खोबऱ्याने खरंच खूप टेस्ट बदलते, त्यामुळे ओलं खोबरं असेल तर नक्की तुम्ही त्याच्यावरती घाला. तर ओलं खोबरं पण मी त्याच्यावरती घातले आणि थोडीशी कोथिंबीर घातली की वडी किती सुंदर दिसते बघा. आता आपल्याकडे बेसन वडी आपण करतो, पण मासवडी मला एकदा करून बघायची, मासवडीचा प्रकार तोही मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. आधी मी स्वतः करणार आहे ना, त्याच्यानंतर मग तुमच्याशी शेअर करणार आहे. मासवडीचा खूप प्रकार काय आहेत आणि खरंच खूप छान लागते असं म्हणतात. मी अजूनपर्यंत खाल्लेली नाही, पण मी स्वतः ट्राय करणार आहे ती. तर असो, इकडे मी वड्या आता त्रिकोण आकृतीच कट करणार आहे, चौकोनी नाही केलेल्या. आणि हो ताईनं तुम्हाला सांगायचं विसरले मी की मी जी साडी नेसलेली आहे ना, आज घातलेली साडी आहे ती मी मिशोवरून मागवलेली बघा, आणि खरंच खूप छान आलेली आहे मिशोवरून. त्याचं ब्लाऊज पण सेम कलरमध्ये, पण ह्याची जी बॉर्डर आहे ना ती व्हाईट कलरमध्ये होती, जी की मला ना साईड पिन करायला अडथळा करत होती. त्यामुळे मी ती बॉर्डरची लेस आहे ना ती सगळी काढून टाकली, अगदी फक्त थोडीशीच राहिलेली, ती पण खाली अशी निरेंच्या वरती आहे. पण साडीचं सूत मात्र एकच नंबर आहे, खरंच खूप छान साडी लागलेली आहे मला. काहीतरी 250 का 350 ह्याच्यामध्ये मी घेतलेली आहे ती बजेटमध्ये, तर ती खरंच छान लागलेली. आता ह्याच्यावरती ना मला व्हाईट कलरचा ब्लाऊज घ्यायचा आहे, तो मी आता बाहेरून मी म्हणते ऑनलाईन मी पण ब्लाऊज मागवलेले ते छान आलेत, तर तसंच एक व्हाईट कलरचं मागवायचं म्हणते आहे. तर तुम्हाला एकदा मी शेअर करेन ते मी जे ऑनलाईन ब्लाऊज मागवलेले आहेत.
तर तसा एक व्हाईट कलरचा मी मागवून घेणार आहे. व्हाईट कलर घेतला ना तर ह्या साडीवरती खूप छान उठून दिसेल. तर असं मी इकडे तांदळाच्या भाकरीसाठी काय केले ते सांगते. वडी मी थंड व्हायला ठेवलेली आहे आणि पाण्याच्या उकळीला ना पाणी ठेवलेलं गरम करत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं. पाण्याला उकळी आल्यानंतर तांदळाचं पीठ मी त्याच्यामध्ये उकड काढून घेतली. जसं आपण परवा कानवले केले बघा किंवा आपण मोदक करतो त्यापैकीच ना तसं मी उकड काढून घेतलेली आहे. आणि बऱ्यापैकी उकड मी थोडीशी म्हणजे थंड करून घेतली आणि झाकण लावून थोडीशी वाफ पण काढून घेतलेली. आता ते थंड जास्त पण थंड नाही करायची आणि जास्त पण गरम नाही ठेवायची. मीडियममध्ये आपण आता ते थंड पाण्यानं आपल्याला ते चांगलं मळून घ्यायचं आहे. जिथपर्यंत आपल्या हाताला सोसेल ना तिथपर्यंत ते थंड करून घ्यायचं आणि मग ते चांगलं घट्टसर मळून घ्यायचं. जसं की आपण ते उकडीच्या कानवलेला मळतो ना त्याच प्रकारे हे पण चांगलं मळून घ्यायचे. आता मी एक व्हिडिओ बघितलेला काय ताईनं तुम्हाला खरंच सांगते. तर त्या व्हिडिओमध्ये भाकरीचं मशीन पाहिलं होतं मी. तर त्या भाकरीच्या मशीनमध्ये ना तांदळाच्या भाकरी केल्या होत्या आणि त्या भाकरी इतक्या पांढऱ्या म्हणजे पांढऱ्या शुभ्र जसं आपण आता घरी बनवतो. आता गौरीत वगैरे बनवतात बघा पांढऱ्या तांदळाच्या भाकरी शिदोरीसाठी. त्या आपल्याकडून थोड्याशा कडक होतात किंवा एक आता माझ्या मऊ होतात. मी फक्त प्युअर तांदूळच हे करते. एक काय करतात मिक्समध्ये पण दळून आणतात आणि त्यांच्या थोड्या काळ्या होतात असं होतं. त्यामुळं ना म्हटलं आपण स्वतः जरा ट्राय करून बघायचं. आणि त्या मशीनवरती मी ते बघितलेलं की मशीनवरती ती भाकरी कशी केली जाते. त्यांनी ना चांगली ह्या पिठाची ना उकड काढली होती. त्या प्रकारेच ना मी पण उकड काढून घेतलेली आणि मला बघायचं होतं की ते मशीन काय करत होतं लाटून देत होतं म्हणजे असं प्रेस करत होतं आणि ते भाकरी टाईप असं होत होतं. म्हटलं मी पण ते ट्राय करणार म्हणून मी म्हटलं की आज ठरवलेलं थोडंसं आपण ट्राय करायचं. आधी बघूया ह्यानं जमतात का. थापून पण येतात म्हणजे डेली आपण थापूनच करतो तांदळाच्या भाकरी. पण मला ते थोडंसं ट्राय करून बघायचं होतं की लाटून बघायचं होतं. त्यामुळे म्हटलं बघूया तर काय होतं. म्हणून मी पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करते की मी पहिल्यांदा भाकरी ही लाटून करते. पण खरंच सांगते भाकरी मी चपाती करते का भाकरी हे मला कळतच नव्हतं. इतकी फास्ट ना ती चपाती म्हणजे भाकरी होत होती आणि अजिबात चिटकत नव्हती की काही नाही. अशी म्हणजे जसं आपण चपाती फास्ट लाटतो ना त्या प्रकारेच मी ही भाकरी लाटत होते. अजिबात कुठेही चिटकलेली नाही. अगदी सहज ना फिरत होती भाकरी आणि किती मला वाटते अगदी काही सेकंदातच ना ती भाकरी तयार झाली असेल बघा. फक्त विषय एवढाच झाला की भाकरी ही फक्त लाटलेली भाकरी ना ती जास्त फुगली नाही. आता आपण हाताने जी थापतो ना ती पूर्ण काठापर्यंत माझ्या तर भाकरी सगळ्याच फुगतात. फक्त ही जी लाटलेली आहे ना ती फक्त माझी थोडंसं फुगली नाही म्हणजे अर्ध्यावरती फुगली होती पण पूर्ण फुगली नाही. आता तुम्ही बघू शकताय की मी किती फास्ट ते लाटणं फिरवते. तर ते अजिबात ना कुठं मोडली आहे किंवा अजिबात त्या लाटण्याला कुठं चिकटले अजिबात नाही. दोन्हीकडून अगदी पांढरी शुभ्र भाकरी होती. अजिबात जास्तीचं पीठ नव्हतं किंवा काय नाही. एकदाच जे मी लावलं होतं ना त्याच्यानंतर मी अजिबात दुसरं काही पीठ लावलं नव्हतं. आता हे मी छानसं तव्यात टाकल्यानंतर शेकून थोडंसं जसं नॉर्मल भाकरी करतो ना त्या प्रकारेच मी आता हे थोडंसं शेकून त्याच्यावरती पाणी लावणार आहे. तसंच आता मी दुसरा गोळाही पाणी लावून चांगला सॉफ्ट असा करून मळून घेणार आहे. ऑलरेडी उकड करून आपण मळून घेतलेलं आहे पण थोडंसं काय असतं की आपण ज्यावेळेला करायला घेतो ना तर थोडं मळून घेतलेलं पण चांगलं असतं जेणेकरून भेगा वगैरे काय पडत नाहीत. त्यामुळे मी जसं करेल तसं मी थोडं पाणी लावून ते चांगला गोळा मळून घेत होते आणि मग लाटत होते. आता ही मी दुसरी घेतलेली आहे ती पण तुम्ही बघू शकता की किती फास्ट लाटते मी. तर अजिबात कुठंही ती फाटलेली नाही किंवा अजिबात कुठंही चिटकत नाही. अगदी इझिली जशी चपाती बनवतो ना त्या प्रकारेच ती भाकरी होत होती आणि मला तर प्रचंड आनंद झाला होता की खरंच म्हणजे लाटलेली भाकरी आहे ना ती खरंच खूप छान झाली होती माझी स्वतःची. त्यामुळे म्हटलं तुमच्याशी थोडं शेअर करूया आणि तुम्ही पण म्हणजे कोणाला भाकरी येत नसतील तांदळाचे वगैरे तर असं केलं तरी पण चालतील म्हणून तुमच्याशी हा शेअर केला. आणि बऱ्यापैकी सगळ्या भाकरीना मी लाटूनच केले. शेवटची काय तर असेल ती मी थापून केली. नाहीतर सगळ्या ज्या भाकरी आहेत ना ताईनो त्या मी सगळ्या लाटून केलेल्या आहेत. आणि भाकरी तुम्ही बघू शकताय एवढ्या सॉफ्ट झालेल्या ना. खरंच चपाती देखील इतकी सॉफ्ट नसेल इतकी भाकरी ती सॉफ्ट झालेली. प्रचंड मला आवडली खरंच. मी आता केल्या तर मी अशाच भाकरी करणार उकड घेऊन. तुम्ही बघू शकताय किती मस्त आणि चांगल्या पद्धतीने मी भाजून घेतलेली आहे. असं नाही की ती कच्चीच ठेवली आहे त्यामुळे सॉफ्ट लागते अजिबात नाही. खरंच खूप मस्त भाजली होती मी आणि चांगली तव्यावरती शेकली होती आणि गॅसवरती वरून भाजली होती. तरी देखील इतकी छान तिचं कुठंही मी एवढी चुरगळती एवढी काय करते तर कुठंही त्याचं म्हणजे असं फाटणं किंवा काय असं होत नव्हतं. आणि खायलाही खरंच सांगते तोंडात घातल्या विरघळत होती. अशी नाही की बाबा ती अशी रबरासारखी झाली असेल किंवा काय अजिबात नाही. तर आपल्याला कुठला आता मूड झाला आणि केले पदार्थ पण असा राडा झालाय घरात सगळा किचन कट्टा सगळा भरलाय असं होणार म्हणजे कोणाच्या घरात होणार नाही असं शक्यच नाही. कारण आपण काही जरी बनवायला लागलो तर भांडी एवढी
वडी पडतातच. तर ती सगळी भांडी मी सगळी स्वच्छ करून घेतल्यानंतर मग मी जेवण्यासाठी ताटं करणार होते. तर इकडे वडी माझी म्हणजे मी कापून ठेवली होती, फक्त ती बाजूला काढून ठेवायची होती. आणि वडी देखील खरंच खूप सुंदर झाली होती, खूप मस्त त्याच्या वड्या पडल्या होत्या. टेस्ट करून तर आम्ही आधीच बघितली होती कशी झाली आहे. खूप मस्त झाली होती, खुसखुशीत झाली होती, अजिबात चिकटपणा नव्हता. आणि आम्हाला चौघांना पुरतील इतकेच राहिल्या होत्या. आणि करत करत सगळेजण म्हणजे इकडे तिकडे येऊन ते वड्या त्यातल्या नेतच होते, त्यामुळे तेवढ्याच आता वड्या राहिल्या. तर बघू शकता तुम्ही वड्या किती मस्त झालेल्या आहेत. तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा, तुमच्याही वड्या खूपच छान होतील. आणि तांदळाची भाकरी तर खूपच मस्त होणार आहे तुमची. एकदा उकड पाण्याची घेऊन करून बघा, त्या प्रकारे मस्त होतात. लाटून पण केला तरी चालतात किंवा थापून जरी केला तरी चालतात. तर आता सगळं आवरलंय माझे. तर उभं राहून ना आपण किचन ओट्यावरती किती वेळ उभा राहतो ना काम करत, आपल्याला देखील अंदाज येत नाही. त्यामुळे ना थोडं बसत उठत काम केलेलंच बरं. माझे पाय अक्षरशः दुखायला लागले होते. त्यामुळे आता तर मी जानूला म्हटलं की मी तर आता दमली बाई, आता ताटं लावायचे माझ्यात तर काय कपॅसिटी नाही. त्यामुळे आता जानूच ताटं लावून घेते आणि ती करते बऱ्यापैकी सगळी कामं. ती तर तुम्हाला माहितीच आहे. तर तीच ताटं लावायचं काम करत होती. तोपर्यंत मी थोडा वेळ बसून आराम केला मस्त. आणि हो, राखी पौर्णिमा जवळ आलेली आहे. कोणाकोणाची शॉपिंग झाली, कोणाकोणाची नाही, नक्की मला कमेंट करून सांगा. माझी तर अजून शॉपिंग बाकी आहे. अजून मी राख्या देखील घेतलेल्या नाही आहेत. तर आता बघू कधी वेळ भेटतो आणि त्यातून जाऊन मग मी बेडशीटवरतीच घेणार आहे. मी कुठं काही कोल्हापूरला जाणार नाही शॉपिंगला. गणपतीची मात्र खरेदी बघू कोल्हापूरला घडते की मग काय होतं. तर ते आता गणपती पण जवळ आलेले आहेत, तर ती पण तयारी आता करायची आहे. मुकुट वगैरे माझ्या आहेत ते मला आता खाली काढून घ्यायचे. सगळं स्वच्छता एक 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 मी आता करणार आहे उद्यापासून. बघते आता जसं त्यातनंच आता ह्या डेलीचीच कामं माझी 2पर्यंत आवरत नाहीत. त्यामुळे आता त्यातनंच वेळ काढून थोडं थोडं आता मला करत जायला पाहिजे, तरच मग ते गौरी गणपतीपर्यंत व्यवस्थित सगळं घर लागेल. त्यामुळं सुरुवात तर मी करणार आहे. तर तुमची सुरुवात कधीपासून करताय ते देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा, एक लाईक करा. आणि कोण चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, उद्या भेटू नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.